नीट पेपरफुटी प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या लातूरच्या तथाकथित ट्यूशन एरियावर आता प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलंय। लातूर जिल्हा उद्योग केंद्रानं औद्योगिक वापरासाठी मंजूर केलेल्या गाळ्यांमध्ये सुरू असलेले क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका आणि इतर व्यावसायिक उपक्रम बंद करण्याचे आदेश दिलेत। प्रशासनाच्या या निर्णयानंतर क्लास चालक, हॉस्टेल व्यावसायिक, छोटे व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। तर आता या निर्णयाविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। लातूरमध्ये MIDC आहे जी वेगवेगळ्या उद्योगांसाठी आहे, उद्योजकांसाठी आणि वेगवेगळे लघु उद्योग असतील किंवा मोठे उद्योग असतील त्यांना सुविधा मिळाव्यात म्हणून MIDCची घोषणा करण्यात आली होती। पण या MIDC मध्येच विना परवानगी कोचिंगचे उद्योग सुरू असल्याचं लक्षात आलेलं आहे। अनेक वेगवेगळ्या गाळ्यांमध्ये जिथे की फॅक्टरी चालणं किंवा उद्योग चालणं अपेक्षित आहे तिथे कोचिंगचे उद्योग चालतायत। पाहूयात। लातूरचा शिक्षण पॅटर्न राज्यभर नावारूपाला आला। लातूरमधील वाढत्या कोचिंग क्लासेसनं MIDCत उद्योगांसाठी राखीव असलेल्या जागांवर आपला संसार थाटला। MIDC साठी राखीव भूखंडांवर कोचिंग क्लासेस, हॉस्टेल्स आणि खानावळींची दुकानं थाटली गेली। हे सगळं आरक्षित जागेवरून हटवावं यासाठी लातूरचे मल्लिकार्जुन भाईकट्टी पाठपुरावा करत होते। त्यातच आता मोठेगावकरचं पेपरफुटी प्रकरण समोर आल्यानंतर लातूर जिल्हा उद्योग केंद्रानं क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका यांना नोटीस बजावली आहे। खाजगी कोचिंग क्लासेस, ट्युशन क्लासेस, अभ्यासिका, खानावळी, हॉटेल, हॉस्टेल हे तात्काळ स्वरूपाने बंद करायचे आदेश काढले, संस्थेस निर्देश दिले असून याचं अनुपालन न झाल्यास संस्थेवरती कारवाई करण्यात येईल असं पत्र काढलेलं आहे। या निर्णयानं बॉईज गर्ल हॉस्टेल चालकांचे धाबे दणाणले। खानावळी आणि हॉस्टेलवर आधारित रोजगार बुडण्याची भीती व्यक्त केली जाते। या सगळ्यांवरती या निर्णयाची कुऱ्हाड पडणार आहे आणि त्यांचं जे रोजगार आहे ते 100% त्याच्या हातातनं जाणार आहे। म्हणून माझी अशी विनंती आहे सर्व इथल्या हॉस्टेल मालकांच्या किंवा मेसच्या वतीने की शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा। पालक आणि विद्यार्थीही या निर्णयानं समाधानी नाही आहेत। क्लासेसच्या एरियातून हॉस्टेल्स आणि खानावळी बाहेर गेल्या तर विद्यार्थ्यांना ते अडचणीचं ठरेल असं पालकांना वाटतंय। आता पूर्ण हे सगळं बंद केल्यानंतर आम्ही जायचं कुठं? आम्ही हॉस्टेलमध्ये राहतो, आमच्या हॉस्टेल क्लासेसच्या बाजूला आहेत, सगळे इथंच आहे, आम्हाला इथंच रीडिंग जवळ पडते। मग सगळे हे रीडिंग बंद, हॉस्टेलवाले तर आम्हाला म्हणतील तुम्ही जावा आता तुमच्या क्लासेसकडे। क्लासेस दूर गेल्यास आम्ही कुठं राहायचं, येणं जाणं तेवढं दूर कसं करायचं? आमच्यावर अगोदरच पेपर फुटी झाल्यामुळे मेंटली आम्ही डिस्टर्ब झालेलो आहे। अगदीच वॉकिंग डिस्टन्सवरती इथे ट्युशन्स चालतात आणि त्यामुळे आम्ही इथं मुलांना पाठवू शकतो आणि बिंदास्त राहू शकतो। पण हा जर ट्युशन एरिया बाहेरच्या साईडला शिफ्ट झाला तर आमच्या मुलींच्या सिक्युरिटीचा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याची जिम्मेदारी नेमकं कोण घेणार आहे? उद्या प्रशासनाला विचारू शकतो का आम्ही हा जाब? ओल्यासोबत सुकही जळतं अशी म्हण आहे। त्याच म्हणीप्रमाणे पेपर फुटीच्या एका प्रकरणामुळे संपूर्ण लातूरमधील क्लासेसची झाडाझडती सुरू झाली असून क्लासेसवर आधारित उद्योगांवरही संक्रांत आली आहे। हे असं सुरू राहिल्यास लातूर पॅटर्न इतिहास जमा होण्याची भीती व्यक्त केली जाते। वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।